बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भात। शरद पवार हे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधील निफाडमध्ये ते सभा घेणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। तसेच राहुल गांधी यांच्याकडे चांदवड येथे होणाऱ्या सभेमध्ये देखील ते हजर राहणार आहेत। शरद पवार हे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। तिथे ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। तसेच राहुल गांधी यांची देखील ते भेट घेणार आहेत। शरद पवार हे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधील निफाडमध्ये ते सभा घेणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा शरद पवार करणार आहेत। राहुल गांधी हे चांदवडमध्ये येणार आहेत। चांदवडमध्ये त्यांची सभा होणार आहे आणि या सभेमध्ये देखील शरद पवार उपस्थित राहणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, शरद पवार यांचा नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे, अधिकची माहिती। आगामी ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। 2 दिवस शरद पवार हे नाशिकमध्ये असणार आहेत। सकाळी 10 ते 11 दरम्यान त्यांचं नाशिकमध्ये आगमन होईल आणि नाशिकमध्ये आल्यानंतर ते विविध जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी ते बैठक घेणार आहेत आणि दुपारी साधारणपणे ते नाशिकच्या निफाडकडे प्रस्थान होतील आणि निफाडमध्ये संध्याकाळी 5 वाजता त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात हे कार्यक्रम जे आहे ते पार पडणार आहेत आणि या संपूर्ण सभेला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होईल अशा पद्धतीचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की कालपासूनच संजय राऊत सुद्धा हे नाशिकमध्ये आहेत आणि आजच्या शरद पवारांच्या कार्यक्रमाला संजय राऊत सुद्धा जे उपस्थित हे एकूणच राहतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे हे दोन्ही नेते नाशिक आणि दिंडोरी हे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघाबाबत काय बोलतात किंवा या दोन्ही मतदारसंघ संदर्भात महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या संदर्भात काही निर्णय होतो का किंवा काही या नेते जाहीर करतील का, खरं तर हेही बघणं महत्वाचं असणार आहे आणि याकडेही सुद्धा लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पण आगामी ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय आणि आपल्याला माहिती आहे की भारत जोडो न्याय यात्रा हे कालपासून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेलं आहे आणि उद्या राहुल गांधी नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये कार्यक्रम घेणार आहेत सकाळी आणि त्याही कार्यक्रमाला शरद पवार आणि संजय राऊत हे दोघेही जे उपस्थित एकूणच राहतील आणि त्याही ज्या जाहीर सभेत काय बोलतात हे नेते सगळं हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण या संपूर्ण दौऱ्याकडे आपल्याला एकूणच लक्ष लागल्याचं बघायला मिळतं। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।